माणसाची व्याख्याच मी अशी करतो म्हणून. माणूस कोण त्याची व्याख्याच मी या 3 कांडाला धरून करतो. माणूस म्हणून माणसाचं वेगळेपण आहे ना, ते फक्त या 3 गोष्टींवर अवलंबून आहे. कर्म, ज्ञान आणि भक्ती. संपलं. म्हणून माणसाची व्याख्या करताना मी ही भाषा बोलून दाखवतो. कर्माची अगतिकता, ज्ञानाची गरज आणि भक्ती हा ज्याचा स्वभाव आहे त्याला माणूस म्हणतात. ऐका, मी जो विचार बोलतोय, जी व्याख्या सांगतोय ती जरा बारकाईनं ऐका. कर्माची अगतिकता, ज्ञानाची गरज आणि भक्ती हा ज्याचा स्वभाव आहे त्याला माणूस म्हणतात. माणसाच्या जीवनामध्ये कर्माची अगतिकता आहे. कर्माशिवाय तो राहू शकत नाहीये. कर्म न करता जीव राहील तर तो जीवच नाहीये. देह आहे पण कर्म नाही म्हणजे प्रेत होईल तो. जीव राहणार नाही, तो प्रेत होईल. त्याला शव म्हणतात. शव. देह आहे पण कर्म करत नाहीये. काय उपयोग आहे? कोण ठेवेल त्याला घरामध्ये? उपयोग नाही. कुठलं ना कुठलं तरी कर्म. म्हणून गीता म्हणते, नहि कश्चित क्षणमपि जातु तिष्ठत्य कर्मकृत कार्यते ह्यवशः कर्म सर्व प्रकृती जैर्गुणैः. गीता बोलते, नाही कश्चित क्षणमपि, एक क्षणही माणसाचा असा जात नाही की तो कर्म केल्याशिवाय राहील. मनुष्य म्हणतो झोपेत कुठं कर्म आहे, पण झोप हेच कर्म आहे ना. जागृती, स्वप्न, सुषुप्ती हा कर्म विपाक सांगितला गेला कर्मशास्त्रामध्ये. जागृती कर्माचा परिणाम, झोप कर्माचा परिणाम. म्हणून पळोनिया गेली झोप, होते पाप आडते. हे तुकोबारायांना का बोलावं लागलं? कर्माचा परिणाम म्हणून. सुषुप्ती कर्माचा परिणाम आहे, प्रारब्धाचा परिणाम आहे. एखाद्या वेळेला एखादा मनुष्य असा असतो रोज पहाटे 4ला उठणारा. एखाद दिवस असा उजाडतो की 8 वाजले तरी उठत नाही. घरच्या लोकांना शंका येते, आहे का गेला? इतक्या वेळ कधीच झोपत नाही, पहाटे 4ला उठतो. आज मात्र 8 वाजले अजून उठला नाही. उन्हा अंगावर आली तरी उठला नाही. का बरं? एखादा मनुष्य रोज 8 वाजल्याशिवाय उठत नाही, त्याला एखाद दिवशी सकाळी 4लाच एकदम छान जाग येते, एकदम स्वच्छ जाग येते. एखाद्या माणसाला झोपे करता तळमळ करावी लागते. एखादा पडला की झोपतो, काही तर झोपूनच पडतात. प्रारब्धाचा परिणाम आहे. त्या दिवशी झोपेचं प्रारब्ध जेवढं लवकर संपेल तेवढ्या लवकर जागेल.